आई आणि मुलाची मस्ती. हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही सर्व? आज मी तुम्हाला जी कथा सांगणार आहे ती आहे विजयची. तर वाचा त्या लाईफमधला घडलेला प्रसंग त्याच्या शब्दात. हाय, माझं नाव विजय आहे आणि सर्व प्रेमाने विजू म्हणतात. ही कथा माझी आणि माझ्या आईमध्ये घडली होती. ती मी सांगणार आहे. कसं आणि काय झालं माझ्यामध्ये, तर नक्की वाचा आणि खाली कमेंट्समध्ये तुमचे रिस्पॉन्स द्या. तर आता कथेला सुरुवात करतो. मी विजय, वय सध्या 26 वर्ष. मी माझ्या आईबाबांबरोबर मुंबईला राहतो. माझ्या 2 बहिणी होत्या. त्यांचे लग्न होऊन दोघी पण आपापल्या सासरी आहेत. आता घरात फक्त मी, आई आणि बाबा असे तिघच असतो. आईचं नाव सुनीता, वय 49 आहे. तिचे 36, 32, 38 अशी आणि दिसायला गोरीपान आहे. बाबाचं नाव शामराव, वय 54 आहे. तर या सर्वाला सुरुवात काही महिन्यापूर्वीच झाली आहे. तर कशी ते मी तुम्हाला सांगतो. तर माझ्या दोन्ही बहिणीचं लग्न झाल्यानंतर घरात आम्हीच राहिलो आहेत. बहिणी येतात अधूनमधून, पण शेवटी त्यांचा पण संसार आहे, ते बघावं तर लागणार ना त्यांना. आणि बाबा एकदा सकाळी घरातून कामाला निघाले की रात्री यायचे. त्यामुळे आई घरात एकटी पडली होती. ती एकटी असल्यामुळे थोडी चिडचिड करू लागली होती. मी पण जॉबला असल्यामुळे मग आईला वेळ देत नसे. मग मी माझ्यावर पण रागवायची. म्हणून मग मी माझ्या ऑफिसचा थोडा टायमिंग बदलून घेतला होता. त्यामुळे मी आईला थोडा टाईम देईन असा. माझं आणि आईचं नातं एकदम फ्रेंडली होता. आईबरोबर मी सर्व शेअर करायचो. माझ्या मनामधलं माझ्या सर्व गोष्टी आईला माहीत असायच्या. माझ्या गर्लफ्रेंडबद्दलसुद्धा. तशी आई मला नेहमी बोलायची. तर मग मी आईला थोडा टाईम देऊ लागलो. तसं ती नॉर्मल वागू लागली होती. तरी पण कधीकधी ती रागवायची. का ते मला नंतर कळलं, मी सांगेन ते. मग मी हप्त्यामध्ये एक सुट्टी असायची. त्या सुट्टीला आईला बाहेर घेऊन जायचो फिरायला. आणि पूर्ण दिवस आम्ही फिरायचो, मूव्हीला जायचो, बाहेर जेवण करून पूर्ण दिवस एन्जॉय करून मग घरी यायचो. तर आम्ही जेव्हा पण फिरायला जायचो, लोक आईकडे नुसते बघत असायचे. कारण ती होतीच तेवढी सुंदर आणि त्यात तिचा तो कडक आकर्षित शरीर. तिला बघून वाटायचं नाही ती 3 मुलाची आई आहे आणि मधल्या 2ची लग्न पण झाली आहेत. आई तशी शिकलेली होती आणि स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी योगा करायची. सकाळी लवकर उठून. मी पण खूप वेळा आईला योगा करताना बघितलं आहे. तेव्हा तर माझा राजू पार उठून माझ्या शॉर्टच्या बाहेर यायला धडपडला. त्यानंतर माझी आईला बघायची नजर बदलली. आई योगा करताना स्किन फिट ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट घालायची. त्यामधून तिची बाहेर निघालेली गागर आणि मोठे आंबे मधली गल्ली स्पष्ट दिसायची. म्हणूनच मला आईबद्दल काम करायच्या भावना येऊ लागल्या होत्या. आता घरात एवढी सुंदर बाई असताना कोण कशाला बाहेर जाईल, म्हणून मग मी पण आईवर ट्राय करून असा विचार केला होता. पण कसं करू ते मला समजत नव्हतं. मला तर त्या मूव्ही आणि स्टोरीज खूप आवडायच्या वाचायला आणि बघायला. म्हणून मग मी त्यामधून काही पॉईंट्स नोटीस करून ते ट्राय करायचं ठरवलं. पण घरी सतत कोण ना कोण येत असायचं. पण सकाळी जेव्हा आई योगा करायची तेव्हा फुल चान्स असायचा. म्हणून मग मी पण सकाळी लवकर उठून आईबरोबर योगा करू लागलो. आई पण खुश असायची, कारण तिला कोण साथ भेटेल. बाबा तर आरामात लवकर उठून लगेच फ्रेश होऊन कामाला निघायचे. मग तर आम्ही दोघेच घरात. जर मी ऑफिसला गेलो तर आई दिवसभर एकटी असायची. म्हणून मग मी आईला खूप भाव द्यायचो. तिला पण ते आवडू लागलं होतं. मग मी आईवर हळूहळू चान्स मारू लागलो होतो. आईला पण मला काही बोलत नव्हते त्या बाबतीत. म्हणून मग मी एक स्टेप पुढं जायचं असा विचार करून प्रत्येक पाऊल टाकत होतो. आईबरोबर खूप टाईम स्पेंड करायचो. तिला पण आवडायचं सर्व. मी तिला फिरायला घेऊन जायचो, शॉपिंगला, किंवा आम्ही मूव्ही बघायलासुद्धा जायचो. सर्व लोकांना वाटायचं आम्ही कपल आहोत, पण फक्त आम्हालाच माहीत होतं आम्ही आई मुलगा आहोत. आई नेहमी माझ्यासाठी हातामध्ये घेऊन चालायची. मग असेच काही महिने गेले. पुढे अजून काय काय करता येईल असं मी विचार करत होतो. तर एक दिवस आई मला बोलली की आपण काही दिवस मामाकडे जाऊन येऊया. मी पण ठीक आहे बोललो. आईने मला बस बुक करायला सांगितली. स्लीपर मी पण लगेच बुक केली. तर मामा बेळगावला राहायचा, सिटीमध्ये. मग आम्ही रात्री बसमध्ये चढलो आणि त्या टाईमला थंडीचा मोसम होता. मी आणि आई एकमेकांना चिटकून झोपलो होतो, एकच ब्लँकेटमध्ये. ब्लँकेटच्या आत मी पूर्ण गरम झालो होतो. माझा राजू ताटला होता. आईला फील तर झाला होता, पण मी योग्य संधीची वाट बघत होतो.
त्या रात्री बसमध्ये मी आईवर मोका तर मारला, पण जास्त काही केलं नाही. मग आम्ही जेव्हा गावी पोहोचलो तेव्हा सकाळ झाली होती. आम्ही घरी जाऊन फ्रेश झालो. दिवसभर नॉर्मल होतो. रात्री मी आणि आई एकाच रूममध्ये झोपणार होतो. मी तेव्हाच विचार केला होता, आज थोडा पुढे जायचं, आईबरोबर एक स्टेप. मग मी आणि आई जेव्हा रूममध्ये आलो तेव्हा आईने साडी नेसली होती. मग तिने ती बदलली आणि मॅक्सी घातली. त्यामध्ये तिने आतील वस्त्र घातलं नव्हतं, फक्त चड्डी घातली होती. मला तिच्या हलणाऱ्या आंबे वरून समजून येत होतं. मग ती येऊन माझ्या बाजूला बेडवर झोपली. थंडी होती म्हणून आम्ही एकमेकांच्या कुशीत घुसलो आणि झोपलो. मी आईची झोपायची वाट बघत होतो. मला वाटलं आई झोपली आहे. तसं मी माझा हात हळूच आईच्या आंब्यावर ठेवला आणि हळूहळू चोळू लागलो. मग मी तिच्या बटन खोलले आणि आंबे एक एक करून बाहेर काढून चोळत होतो आणि एक चोखत होतो. आईची काही रिॲक्ट नव्हती करत म्हणून मी थोडा जोर देत होतो. तसाच मी माझा एक हात तिच्या घागरवर ठेवला आणि तिला माझ्याजवळ खेचलं आणि तिची घागर दाबू लागलो. आई पण आता हळूहळू सुस्कारी घेत होती. हळूहळू तिचे श्वास मोठे होत चालले होते. ती पण आता मूळमध्ये येत होती. पण थोड्या वेळाने ती उठली आणि मला लांब केलं आणि ती बाथरूमला गेली आणि आल्यावर ती माझ्यापासून थोडी लांबच झोपली. मी पण विचार करत कधी झोपलो समजलं नाही. मग दुसरा रात्री पण तसंच झालं. मी थोडा वेळ आईला दाबली आणि गरम तर केलं होतं, पण ती थोड्या वेळ झाल्यावर मला लांब करून टाकायची. मला समजत नव्हतं की आईच्या मनामध्ये काय आहे ते. तरी पण मी आईला जिथे जसा मोका भेटायचा तिथं मी दाबायचो आणि ती पण मजा तर घ्यायची, पण मला पुढे काही करू द्यायची नाही. एक दिवस रात्री जेव्हा आम्ही झोपलो होतो तेव्हा तिची घागर माझ्या साईडला होती. पहिले मी माझा राजू तिच्या घागरीवर सेट करून थोडा वेळ चोळला आणि हात पुढे नेऊन तिचे आंबे दाबत होतो. तिचे श्वास मोठा होत होते आणि मला कंट्रोल नाही झालं तर मी हळूच तिच्या कानाजवळ चुंबन करत बोललो, मी आई इकडे हो ना, तोंड माझ्याकडे कर, मला दूध प्यायचं आहे. आईने कूस बदलली तर मी लगेच तिच्या बटन खोलून तिच्या आंब्यावर तुटून पडलो. आई पण आज मला साथ देत होती. माझे हात पूर्ण शरीरावर फिरत होते. मी आईची घागर पण दाबत होतो आणि तिच्यावर फटके पण मारत होतो. तेव्हा ती कणकणत होती जेव्हा मी तिच्या घागरीला फटके मारायचो तेव्हा. आणि त्या दिवशी मी आईला खूप सेवा केला होता. पण 4-5 दिवस झालं होतं तसंच झालं होतं. थोड्या वेळाने आईने मला लांब केलं आणि स्वतः माझ्यापासून लांब येऊन झोपली. पण एक होता बेडवर मी जे काही करायचो त्याला ती फक्त एक लिमिटपर्यंत साथ द्यायची आणि दिवसभर एकदम नॉर्मल वागायचो आणि रातला आमचा खेळ चालायचा वरवरचा. मी पण आईला करण्यासाठी अजून उत्सुक होतो, पण आई मला फक्त वरवर खेळवत होती आणि मला तर मजा येत होती, कारण जे मी विचार केला नव्हता ते सर्व घडत होतं. म्हणून मी काम कुठून जाऊ नये म्हणून जसा चाललं होतं तसं चालू दिलं. आम्ही मामाकडे होतो तितके दिवस आमचं सर्व चालू राहिलं होतं. पण जेव्हा आम्ही परत घरी आलो तेव्हा मला वेळच नव्हता भेटत आईबरोबर, कारण मामाकडे आम्ही दोघे रात्री एकाच बेडवर असायचो. तरी मी चान्स मारायचो आणि आई पण साथ देत होती. पण इकडे परत घरी आल्यापासून रात्री तर ती आणि बाबा एकत्र झोपत होते म्हणून मला मोका भेटत नव्हता. घरी येऊन आम्हाला 10-12 दिवस झाले होते आणि मी खूप झुरत होतो आतून, कारण मामाच्या घरी माझं आणि आईमध्ये जे काही होत होतं ते सारखं मला आठवत होतं आणि राजू सरसळ करायचा. म्हणून मग काही पर्याय नसल्यामुळे मी वर्क फ्रॉम होम घेतलं आणि दिवसा आईसोबत करायचा योजना केला. कारण रात्री जेव्हा आम्ही मामाकडे गेलो होतो तेव्हा एकदमही आईने मला अडवलं नव्हतं. म्हणून मग मी दिवसातून ट्राय करायचा विचार केला, पण त्यासाठी मला घरी राहणं शक्य नव्हतं. म्हणून मी वर्क फ्रॉम होम घेतलं होतं. जेव्हा मी वर्क फ्रॉम घेतला तेव्हा काही दिवस नॉर्मल गेले. एक दिवस जेव्हा मी माझ्या रूममध्ये कॅम्प्युटरवर काम करत होतो तेव्हा आई माझा रूम साफ करायला आली होती. मी माझं काम करत असताना आईला चोरून बघत होतो आणि ती शरीराला स्वतःच्या डोळ्यात भरून घेत होतो. त्या दिवशी काही झाले नाही, पण माझा उभा राजू मी पहिल्यांदा आईला दाखवला होता. माझ्या शॉर्ट्सवरून त्याचा शेप आईने बघितला पण काही रिॲक्शन नाही दिली. मग मी असंच काही दिवस करत होतो. आई जेव्हा पण माझ्या रूम साफ करायला यायची तेव्हा मी माझा ताट राजू तिला दाखवायचो. मग तर मी शॉर्टच्या आत चड्डी घालायचं बंद केलं आणि फक्त शॉर्टवर बसायचो.
त्यामध्ये तर कधी कधी मी मुद्दामून शॉर्टच्या साईडने थोडा बाहेर पण काढायचो. आई बघायची पण काही बोलायची नाही. म्हणून माझी हिंमत थोडी वाढत गेली होती. मी मुद्दामून आई आली की तिच्यासमोर राजूला सेट करायच्या बहाण्याने तिला बघून शॉर्टच्या बाहेर काढून परत नीट आत करायचो. मी एवढा करतोय तरी ती काहीच बोलायची नाही मला. म्हणून मग तर मी लाज सोडून दिली होती. एक दिवस आई असंच माझा रूम साफ करायला आली होती. तेव्हा तिने तिची मस्त साडी घातली होती. त्यामध्ये तिचं शरीर मस्त दिसत होतं. मोठमोठे हलणारे आंबे आणि मोठी घागर. मी आईला बघत होतो आणि माझा राजू टाट झाला. म्हणून मग मी जेव्हा जे होईल ते होईल असा विचार करून आईवर हात टाकायचा विचार केला. म्हणून मग मी आईबरोबर नॉर्मल बोलायचं ट्राय केलं. आई माझं कपाट नीट लावायचं आहे, मदत कर ना जरा. आई तुला मी कितीदा सांगितलं आहे स्वतःची कपाट नीट ठेवत जा. आई कर ना मदत प्लीज. आई ठीक आहे, आले मी हे ठेवू. तोपर्यंत सर्व कपडे काढून घडी करायला घे. मी पण पूर्ण कपाट खाली साफ करून करायला घेतलं आणि बेडवर बसलो होतो. कपडे घडी करत आई पण आली आणि माझ्याबरोबर कपडे घडी करू लागली. आणि मी मुद्दामून आईसमोर असताना माझा राजू शॉर्टच्या साईडने थोडा बाहेर काढून बसलो होतो. आई अधूनमधून माझ्या राजूला बघत होती पण काही बोलत नव्हती. मग मी उठलो तेव्हा माझा राजू पूर्ण दिसून येत होता आणि मी पण आईसमोर असाच फिरत होतो राजू टाट करून. मग मी आईला कपाट लावायला मदत करताना आईच्या घागरीवर पण राजू घसला होता. मग त्यानंतर मी अजून काय करता येईल याचा विचार करायचो. तर एक दिवस आई दुपारी तिच्या रूममध्ये आराम करत होती. तेव्हा मी जाऊन आई बाजूला पडलो. पहिले तर मी नॉर्मल झोपलो होतो. मग मी थोडा आईला जवळ आलो. आईची घागर माझ्याकडे होती. तिची घागर बघून माझा राजू उभा झाला. म्हणून मग मी बरोबर तिच्या घागरीवर घासायला सुरुवात केली. तिची काही रिॲक्शन नव्हती. तेव्हा मी माझा एक हात तिच्या पोटवर ठेवला आणि मग हळूहळू तिच्या आंब्यावर ठेवला. जेव्हा मामाच्या घरचे दिवस आठवले मला, म्हणून मग मी आईचे आंबे दाबायला चालू केले. आई हळूहळू साथ देत होती पण मला थांबवत नव्हती. त्यात तिचे मनुके कडक झाले होते. मी एक एक करून आईचे मनुके जेव्हा आपण जोरात बोटाने दाबायचो तसं आई आवाज काढत पण मला थांबवत नव्हती. मी माझ्या शॉर्टमधून राजू बाहेर काढला आणि आईच्या घागरीवर घासत होतो आणि मी आईचा हात पाठी घेऊन माझा राजू तिच्या हातामध्ये दिला. आईने मस्त पकडला होता आणि तिने माझं हलवायला चालू पण केलं होतं. पण तेव्हाच डोरबेल आणि मग आम्हाला लांब व्हावं लागलं. आई गेली आणि दरवाजा खुलला आणि मी माझ्या रूममध्ये आलो. बाजूच्या काकू आल्या होत्या तर आई त्यांच्याबरोबर बोलत बसली आणि मी माझं काम करू लागलो. थोड्या वेळाने बाबा पण आले आणि तो दिवस असाच गेला. पण मला समजलं होतं आईला पण करून घ्यायचं आहे, पण तिला त्याबद्दल बोलायची नव्हतं. फक्त जे होते ते होऊन द्यायचं होतं. मी दुसऱ्या दिवसाची वाट बघत होतो. दुपारी जेव्हा आई आराम करायला गेली तेव्हा मी पण तिच्या मागे गेलो. आई झोपली आहे का नाही मी ते पण नाही बघितलं आणि डायरेक्ट तिच्यावर गेलो. मी आईच्या मागे डायरेक्ट तिच्या अंगावर हात फिरवायला चालू केला. आईचे आंबे दाबत असताना मी आईचा हात घेतला आणि माझ्या राजूवर ठेवला. आईने पण वेळ न घालवता हळूहळू हलवायला चालू केलं. मी मग आईचे आंबे दाबत होतो. आई फक्त बघत होती. मग मी हळूहळू आईची साडी वर करत आई पण माझा साथ देत होती. आईची वर करून मी आईच्या घागरीवर राजू घासत मी माझा हात आत टाकला आणि तिच्या राणीबरोबर खेळू लागलो. तिच्या राणी मऊ मऊ लागत होती. मी माझी बोट राणीत टाकत होतो आणि आईने स्वतःचे आंबे बाहेर काढले. मग मी आईची काढून टाकली आणि माझा राजू आईच्या मागून तिच्या राणीवर चोळत होतो आणि हळूच एक धक्का देऊन आत टाकला. बेडवर झोपूनच माझं काम चालू होतं, तेही एकमेकाशी न बोलता. फक्त आता मी आईला करत होतो आणि ती डोळे बंद करून आवाज काढत होती आणि मी मागून धक्के देत होतो आणि बरी तिचे आंबे चोखत होतो. तिला त्यामध्ये अजून पण शोक चढत होता आणि ती जोरात आवाज देऊ लागली होती. 17-18 मिनिटे म्हणजे पाणी मी तिच्या राणीत सोडले आणि तसाच राजू आत ठेवून पडून राहिलो. मग आपोआप माझा राजू शांत झाला. नंतर बाहेर आला आणि तिच्या राणीतून माझं पाणी निघत होतं. मग मी माझे
घातले आणि माझ्या रूममध्ये आलो. मग थोड्या वेळाने आई मला चहा द्यायला आली आणि ती तेव्हा असं वागत होती जणू आमच्यामध्ये काहीच झालंच नाही. कारण थोड्या वेळापूर्वीच मी आईला सुख दिले होते आणि तिचा चेहरा तर खुल्ला होता, पण ती लाजत नव्हती ना. ती मनामध्ये काय चालू आहे ते सुद्धा समजून देत नव्हती. मी मग आईला विचारले, तुला काही फरक का पडला नाही? तर आई आनंदी होऊन बोलली, अरे बाळा, तुला मी माझा मुलगा नसून माझा नवरा समजते म्हणून. आणि नंतर पण मी आईला काम केले होते, पण तिचं वागणं तसंच होतं, ती एकदम नॉर्मल असायची. म्हणून एक दिवस मी आईला माझ्या रूमची साफसफाई करताना कसं काम केलं ते सांगेन पुढच्या स्टोरीमध्ये. तो कमेंटमध्ये सांगा आणि तुमचा रिस्पॉन्स द्या नक्की.